हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये मला जेवढं कॅप्चर करता आलं मी तेवढं कॅप्चर केलेलं आहे आणि आम्ही आदल्या दिवशी लग्नाला चाललो आहे. तर हा व्लॉग एन्जॉय करा. सोनू की शादी. जय हिंद दोस्तों. लग्नाला एक दिवस आम्ही आदोवर चाललो आणि आमच्या आता देवाच्या पाया पडला आमच्या. मग आम्ही ट्रेन पकडायला सगळ्यांची नावं तर तुम्हाला कळले आहे. आता त्याच्या मागे एक स्टोरी आहे ती आता आपण बघूया. तो चलिए शुरू करते हैं. जेव्हा तुम्हाला तुमची आयटम सोडून जाते यावेळेस तुम्हाला असे ट्रेन मध्ये पिका मागत फिरावं लागतं आणि ही अशी नको. जेव्हा तुम्ही 10वीला जाता आणि तुमच्या घरचे तुम्हाला घराच्या बाहेर काढतात जेव्हा तुमच्या घरातले तुमच्यावरती विश्वासच ठेवत नाही, त्यांना माहित असतं हा बेकार चोट आहे, तेव्हा तुम्हाला असं ट्रेन मध्ये फिरावं लागतं. धावण्या तिकडे आपण आयटमला विचारतो आणि आपले आयटम आपल्याला नाही बोलते तेव्हा के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हैं. वडा खाना वडा. अरे एक मिनिट, माझं नाव सांगायचं तर राहिलोच. माझं नाव आता तुम्ही जाणार पैठणला जाणारी बस आहे पण आम्ही जाणार सासवडला. कशाला? आमच्या दादाचं लग्न आहे. कोणतं दादा? सोनू. घाटकोपरवाला दादा. घाटकोपरला जायचा. घाटकोपरला नाही ते घाट. काय विषय तुमचा? काय क्वेश्चन जरा साईडला द्यायची. गजब बेइज्जती है. आमचा दादा तर एकच लग्न करणार, पत्रिकेवर तर एकच. आम्ही जेवायला झालो. कोणी हॉटेल सांगितलं आहे ते गावातल्या लोकांनी फेमस हॉटेल. आता आम्ही सोनूच्या हळदीला आलो आणि तुम्हाला आम्ही पहिलं सांगितलं. तिथून आम्ही इथे आले शिवाजीनगरवरून डायरेक्ट इथे सासवडमध्ये आम्ही 1 तास झालं जेवलो. आता अर्धा तास झाला बसलोय. अजून त्यांच्या गावची गाडी येत नाही. म्हणजे का गाव काही शेटे ते ठेवलंय का? कसला भंगी गाव आहे रे तुमचं. तुमच्या गावाची बस भेटण्यासाठी 1.5 तास बसायला लागला. सोनू लाडाने बोल. अच्छा, सोनू लाडाने बोल. आमच्या सोनूचा घोडा आता गेला. उद्या तो जेजुरीत होईल. तुम्ही पण या लागणार. आज या माझी मैत्रिणी सोन्या आलाय. आता सोन्या एखादा घेऊन जाणार आहे. सोनू बेटा, आम्ही सोन्याच्या गावी आलोय. हा नवरदेव आहे सोन्या, ज्याची आतापर्यंत आम्ही काढत आलो. तो हा रुको जरा सबर करो. त्याची BMW. ही आपली BMW. ह्या मधून नवरदेव जाणारे लग्न करायला. दादाच्या लग्नाला
सकाळचे 5 वाजले आणि आज सोने दादाचं लग्न आहे. सकाळ झाली 5 वाजता वाजता पाणी घेऊन only aesthetic guys. पोह्याला बघा काय काय घेतलाय. सुका पोहा घेतलाय, कांदा, शेंगदाणे, मिरची, हळद, जिलं, मोहरी, कोथिंबीर आणि आता शवेशला बोलवलं. तेल तापते. आता शवेशला बोलवायचे आम्हाला. शवेश कुठे घेतो तू? ये लवकर. या काय भेज आम्हाला. झालो दुसरा मित्रांनी त्याला सांगितलेलं आहे काय नाही झालं तरी पोहायला जास्त पैसे म्हणून तो आलेला आहे. काय नाही झालं तरी आपला मालिकचा विषय आहे. तो बोलला आम्हाला ते मालिक जमणार नाही. मी असं पोरीची ताळी नाही करू शकतो. त्यामुळे त्यांनी पोहे बनवायला घेतले. हे त्याच्या बाप्पाला आणि त्याला इथे आपल्याला भारताचा कोर्स पण केलेला माणूस आणला आहे आपण. जेव्हा ते कलवरी गाड्यांची तयारी झाली. पोहे आले. साई पिसळ पोहे घेऊन आले. ठीक आहे. अरे घेतोय स्पून लांबड आहे फक्त लावायला चालू झाले नाही ना. लग्नातले जास्त शॉट घेता आले नाही कारण की मी फोटोग्राफर होतो आणि मला वेळच भेटला नाही हे व्हिडिओ काढायला. तर कमी शॉट काढले ते तुम्ही एन्जॉय करा. खास मोमेंट जे फोटोद्वारे बघा. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार.